पुराणामध्ये सज्जन नावाचं म्हटलं जातं, आपुलिया हिता जो असे दादता धन्य माता पिता तयाच्या. आज गंगाराम बाबा गरज नाही आणि वडिलांना तर तीर्थ रूप असं म्हणतात. ज्या ठिकाणी माणूस शुद्ध पावन किंवा पवित्र व्हायला जातो त्या दर्शन घेण्याची गरज आहे, कोणत्याही मंदिरात जाण्याची गरज नाही. आपण औषध करण्यासाठी चर्चा व्यक्त करण्या मीराबाई गाडेकर सुपे पुणे पोलीस आणि त्यांच्या सौभाग्यवती शिलाताई यांनी बाबांचं अभिष्ट चिंतन करावं. त्यानंतर सौभाग्यवती जनाताई आणि काळूरासाठी यायचं. कारण खऱ्या अर्थानं आजच्या या शिवदिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना जी पर्वणी मिळणार आहे ती म्हणजे समाज प्रबोधक निवृत्ती महाराज देशमुख लिंबोळीकर यांचं सुश्राव्य आणि बाबांचा औषधाचा कार्यक्रम सुरू आहे. बाबांना आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या भावी आयुष्यासाठी लाख लाख सदिच्छा आणि शुभेच्छा. त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, ऐश्वर्य संपूर्ण आणि आरोग्यदायी जावं. त्यांच्या आपल्या आतापर्यंत समाजाची सेवा घडलेलीच आहे आणि बाप तैसा बेटा आणि कुंभार तैसा लोटा या उक्तीप्रमाणे आपणच्याच पावलं पाऊल ठेवून हे चारही बंधू समृद्धीचं जावं. अहो बाबांचे हे जे चिरंजीव आहेत हीच त्यांची समृद्धी आहे, हीच भरभराट आहे. फक्त असं म्हणतात की सदा राहे समाधान हेची देवाचे दर्शन. बाबांच्या चेहऱ्यावर आता जे साई म्हणजे घराचं पावित्र्य, परंतु वडील मध्ये चांगल्या स्तरावर अर्थ चांगल्या पदावर नेऊन ठेवलेला आहे. हे त्यांचे संस्कारच आहे आणि आपणच्या पाठीमागे त्यांचे पिताश्री आणि आपल्या सर्वच समाजाचं भूषण कैलासवासी देवका बाबा सुपे यांचा आशीर्वाद आमच्या सर्व सुपे परिवारावर आहे. आणि त्यामुळेच आज हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी करत असताना सुपे परिवाराचे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये ज्यांचा मागाशी नामोल्लेख केला ते महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय तुकारामजी सुपे साहेब, त्याचप्रमाणे खेड तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय गावरामजी सुपे साहेब आणि सर्वच सुपे परिवार या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. त्या सर्वांच्या वतीनं आपण सर्वजण उपस्थित झाला, मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपणचा या ठिकाणी औषधाचा कार्यक्रम सुरू आहे. त्यांच्या सुना, लेकी आणि गावातील सर्व सहभागीवतींच्या शुभार्थे आपापलं औषध केलं जात आहे. अब जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000 या उक्तीप्रमाणे आपण
ज्या पद्धतीने आम्ही आपण त्याला सहस्र चंद्र दर्शन सोहळा असं म्हणतात. साधारणतः वयाची 82 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये सहस्र चंद्र दर्शन सोहळ्याचा योग येतो आणि जे अपत्य आपल्या आईवडिलांचा सहस्र चंद्र दर्शन सोहळा करतील त्या अपत्यांच्या त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांच्या जीवनातील सर्व मातृपितृ दोष लयाला जातात आणि बाबा नक्कीच सहस्र चंद्र दर्शन सोहळ्याचा अनुभव घेतील आणि आपल्या सर्व सुहृदांना या ठिकाणी पुन्हा एकदा येण्याचा योग येईल आणि इतका सुंदर असा सोहळाचे पंख असावे आणि उंबरठ्यावर भक्ती. सज्जन हो, बाबांची मुलं इतकी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, कर्तृत्वाचा झेंडा फडकवत आहेत, परंतु आपल्या पिताश्रींना आपल्या मातृभूमीला ते विसरत नाही. हेच बाबांनी कमवलेलं संचित आहे आणि ते बाबांच्या आयुष्यामध्ये अखेरपर्यंत पुरणार आहे. नवे नवे त्यांची जी पुढची पिढी आहे तीही या संचिताच्या पुण्याईच्या बैलांच्या जोरावरच वाटचाल करते. राजमाता जिजाऊ ज्या राजपुत्राने ते स्वप्न साकार केलं ते राजा छत्रपती शिवराय आणि ज्या राजकुमाराने ते स्वप्नवी कन्या पुत्र होते जे साकलीत दयाचा हरिक वाटे देवा. ज्या कुटुंबामध्ये चांगली मुलं जन्माला येतात त्या कुटुंबाचा हेवा देवाला सुद्धा वाटतो आणि त्या देवाची कृपादृष्टी त्या कुटुंबावर देखील असते. आपणच्या बाबतीत सांगायचं झालं तर मला याच ठिकाणी गेल्या 21 वर्षापूर्वी मी एक प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झालो होतो. छोटस पडकं मंदिर या ठिकाणी होतं आणि त्या मंदिराच्या पूजेचा हिशोब देण्यासाठी ही सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी बसली होती आणि आपण आल्या आल्या लवकर चेहरा दिसतोय म्हणून माझी विचारपूस केली आणि मी त्यांना तेवढ्या आदराने सांगितलं की मी तुमच्या गावामध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून आलेलो आहे. त्या गोष्टीला 21 वर्ष झाले. आज 21 वर्षामध्ये जे मिळेल ते वस्तू वाचून त्या ठिकाणी क्लासरूम अधिकारी म्हणून ते नियुक्त आहेत आणि ते सर्व श्रेय आपण आमच्या मावशीला जातं. आज मावशीची आठवण राहत नाही. आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हणतो की भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव बोडला अधुरी एक कहाणी. पण आपण ती कमतरता जाणून दिली नाही, कहाणी अधुरी ठेवली नाही. हा इतिहास पूर्ण केलेला आहे आणि आज त्यांचा हा आयुष्य वाढदिवस अतिशय आनंदाने आपण साजरा करत आहोत. एका जोरात टाळ्या होत्या आपणसाठी. ऐका ऐका सज्जन हो माय बापाची कहाणी. ऐका ऐका सज्जन हो माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबरं, आई नारळाचं पाणी. बापाच्या जीवनात सभागृह मीराबाई गोविंद गाडेकर या ज्येष्ठ आहेत आणि त्यांचं स्टेजवर आगमन झालेलं आहे आणि आपल्या तीर्थरूपांचं या ठिकाणी औक्षण करतायत. बाबांच्या नाथ सुरेखा ओंकार गोटस्कर, सौभाग्यवती सविताताई गणेश चपटे यांचं सुद्धा आपल्या सहपरिवारात या ठिकाणी आगमन होते. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. सज्जन असं म्हणतात की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावी. जन्म मिळाले त्यांना थोडस उचलून घ्यावं. सज्जन हो, आपले आई असतील, आपले वडील असतील, नवे नवे आपल्या पाखरांना शिकवलं. घरट्यातून भरारी घेण्याचं बळ आपल्या पाखरांना दिलं. तीच पाखरं आज विविध क्षेत्रामध्ये समाजामध्ये खूप कर्तृत्व दाखवतायत, परंतु आपल्या तीर्थरूपांचा विसरही पडू देत नाहीये. परिवार सगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आदरणीय गौरवदेव सुटे राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असल्या कारणाने, शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असल्या कारणाने शिक्षण क्षेत्रातले अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत. आमच्या आदरणीय काळूदादा औद्योगिक केंद्र या ठिकाणी अर्थात आयटी या ठिकाणी कार्यरत असल्या कारणाने मुंबई आयटीतून आलेल्या सर्वच माझ्या मित्रमंडळींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आमचे छोटे बंधू आदरणीय संतोषजी सुपे हे मित्र परिवारात या ठिकाणी काम करत असल्याने अनेक मित्र परिवार या ठिकाणी त्यांच्या वडिलांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. दरम्यानच्या कालावधीमध्ये या ठिकाणी दुसरे ज्येष्ठ अधिवेशक सन्माननीय कृष्णा फडतरे साहेब, आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय एससीआरटीच्या आयटी विभागाचे आमचे तंत्रज्ञ मार्गदर्शक अभिनव भोसले साहेब, आपलंही या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण सर्वांनी विराजमान व्हावं आणि बाबांना हा जो याची देही याची ढोळा हा सन्मान पाहण्याचा योग लाभलेला आहे. असाच योग हा कार्यक्रम पाहून या मंडपामध्ये जे काही मान्यवर आहेत ज्यांचं उतार वयाची सावली आता आपल्या जीवनामध्ये असा दुःख सरकार योग यावा अशीच मी साईचरणी या ठिकाणी विनम्र प्रार्थना करेन. आणि ओझर बुद्रुक येथून, ओझर खुर्द येथून हरे महाराज सन्माननीय अध्यक्ष, त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज शिक्षण संस्थेचे सचिव, संत ज्ञानेश्वर माऊली अनाथालयाचेही सचिव
आणि इंदोरीकर महाराजांच्या पाठीमागे गेले 2 टप्प जे सावलीसारखे उभे असतात असे आमचे मार्गदर्शक हरिभक्त परायण साहेब आणि सर्व सुपे परिवाराच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत। त्याचप्रमाणे ओझर खुर्द गावच्या तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि 15 ते 20 वर्ष या गावाचं अढळपणे नेतृत्वपद भूषवलेले आमचे मार्गदर्शक सन्माननीय भाऊसाहेबदादा शिजोळ, आपला सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। धन्यवाद। कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी या चारही बंधूंच्या आलेल्या आता सासरवाडीचे मान्यवर मंडळी यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। खऱ्या अर्थानं महाराज देशमुख यांचं काही क्षणाच्या ठिकाणी आगमन होतंय। तत्पूर्वी आपणचा या ठिकाणी औक्षण करून अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम त्यांच्या सुना, त्यांच्या लेकी आणि त्यांचे सर्व नातवंड आलेले मान्यवर व्याहीबाई यांच्या सर्वांच्या जीवनात आणि अभिष्ट चिंतन होते त्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपण जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। या आनंदाच्या आणि कौटुंबिक सोहळ्यासाठी या ठिकाणी सरांचं आगमन होत आहे। करत आहेत साहेब, आपलाही मनपूर्वक आभार। सन्माननीय नामदेवजी शेटकर साहेब उपस्थित। एक मिनिट दादा मध्ये नका। ओके शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीविषयी थोडंसं सांगितलं पाहिजे की बाबांचं प्रादेशिक प्राथमिक शाळेमध्ये झालेले आहे। 7वी ते 10वी घोडेगाव जनता विद्या मंदिर या ठिकाणी हॉटेलमध्ये बाबांचं वास्तव्य होतं। हॅलो, यानंतर जुनी मॅट्रिक म्हणजे 11वी ते 1960 ते 1964 या 4 वर्षाच्या काळामध्ये कस्टम हाऊस मध्ये बाबांनी पिओन म्हणून सर्व्हिस केलेली आहे। 1965 मध्ये, त्यानंतर 1966 साली लोकल नेव्हलचं जे डॉकयार्ड आहे त्यामध्ये त्यांनी सर्व्हिस केली घाटकोपरला आणि त्या ठिकाणी ते स्टोअर 66 ते 1997 या काळामध्ये फोरमन समाज प्रबोधनकार गुरुवर्य निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या या ठिकाणी शुभागमन झालंय। काळाच्या गजरामध्ये महाराजांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे। मला आपण या ठिकाणी उपस्थित झाला सुपे परिवाराच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आपण विरोध या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद। सप्तभूषीतील सर्व ग्रामस्थांना महाराजांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। लगेचच कार्यक्रम सुरू केला जातोय। आपल्याला विनंती राहील आपण कार्यक्रम सही लवकरात लवकर यायचो। हॅलो, वारकरी स्वामी भरकटलेल्या समाजाला व्यवस्थित मार्गावर आणण्याचं जीवनात ध्येय त्यांनी बाळगलेलं आहे असे आमचे मार्गदर्शक हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं शुभागमन होत आहे। त्यांनी या ठिकाणी थोडासा विश्राम केल्यानंतर स्टेजवर बाबांचं जे अभिष्ट चिंतन चालू आहे ते त्यांच्याच शुभ हस्ते बाबांचं अभिष्ट चिंतन होईल आणि त्यानंतर कीर्तन सेवेची सज्जता होईल आणि पंचक्रोशीतील तमाम भाविकांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की लक्ष्मण सुपे साहेबांच्या अथक प्रयत्नानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की 2020 सालच्या सुद्धा महाराजांच्या सगळ्या तारखा बुक आहेत, परंतु सुपे साहेबांच्या आणि थोरात तात्यांच्या प्रयत्नानंतर ही तारीख मिळालेली आहे। आपण सर्वांनी या जाहीर हरिनामाचा आणि कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा अशी माझी आपणास नम्रतेची विनंती आहे। ज्यांची कीर्तनं आपण म्हणतो ते हसण्याची परवानगी आपल्याला या ठिकाणी करायला मिळणार आहे। कारण याची दही याचा डोळा हा आपण सातत्याने आगमन झालेला आहे। या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी सुपेवाडी आणि सुपेवाडी ग्रामस्थांना विनंती आहे कृपया आपण लवकरात लवकर कार्यक्रम स्थळी यावा अशी विनंती आहे। सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। सरांनी बोटे सर आपल्या मुंबईवरून खास आगमन होत आहे। सुपे परिवार आपला ऋणी आहे। आलेल्या सर्व भाविकांना विनंती आहे की स्टेजच्या उजव्या बाजूला माता भगिनींची आसनाची व्यवस्था आहे आणि स्टेजच्या समोर आणि डाव्या बाजूला आलेल्या सर्व पुरुष भाविकांची बसण्याची व्यवस्था आहे। आपण त्या नियमाप्रमाणे बसावं। केलेले आहेत, औक्षण केलेलं आहे। एक स्टेजवरची गर्दी कमी होईल। फक्त सुपे परिवारातील बाबांचे चिरंजीव स्नुषा आणि त्यांच्या सुकन्या जावई हे थांबतील। बाकीच्या सन्माननीय अतिथींना प्लीज विनंती आहे की आपण मान्यवरांना जी आसनाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी येऊन विराजमान व्हावं। थोड्याच वेळात महाराजांचं आगमन होते आणि बाबांचं आधुनिक पद्धतीप्रमाणे केक कापून यांच्याच वाजते त्यांचा 80वा वाढदिवस केक कापून या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे।
तत्पूर्वी या सुंदर अशा कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेला आपण सर्वजण मान देऊन उपस्थित झालेला आहात. आपल्या सर्वांचं सुपे परिवार आणि सुपेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुपेवाडी आणि सुपे परिसरातील सर्वच महिला भगिनी असेल, पुरुष असेल, तरुण मित्रमंडळ असेल, विशेषतः माझ्या तरुणांनाच या ठिकाणी आव्हान आहे की आपण गरज आहे. आणि कीर्तन ऐकल्यानंतर माणूस चार चौघात नाही तर गेले पुढचे 8 दिवस एकटाच हसत असतो. कारण महाराजांनी 1 तास लगेच 2 तासामध्ये त्यांचा आम्हाला देखील सार्थ अभिमान आहे. कारण आम्ही त्यांच्या सहवासात बरेच दिवस घालवलेले आहे. असे आमच्या गुरुवाच्या हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज लिंबोडकरांचे आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. नवीन पुढील कार्यक्रम सुरू ठेवा. सकल तीर्थांचे अधुरे जे का माता पितरे ते खरंच धन्य होतात या ठिकाणी. आणि ज्या मला वाटेल की पाठीमाग एबीपी माझाने आपण पाहिलेला असेल असं महाराजांच्या ठिकाणी स्टेजवर आगमन होते. दरवर्षी 1500 1500 कीर्तन करण्याचा विक्रम महाराजांच्या नावावर आहे. आणि आणखी काही वर्षे तो कोणीही मोडू शकेल असं आज तरी दिसत नाही. कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आदरणीय समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख यांच्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचे मानबिंदू ज्यांचा आपण अभिष्ट चिंतन साजरा केला असेल टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी मामांना सदिच्छा आणि शुभेच्छा देणार आहोत. धन्यवाद महाराज. आपण या ठिकाणी वेळ काढून उपस्थित झाला. आपल्या सुपेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार. यानंतर आदरणीय तुकारामजी सुपे साहेब अध्यक्ष माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा यांच्या शुभार्थ महाराजांचा सन्मान केला जातोय. महाराजांनंतर यांचा सन्मान सुरू करायचा आहे. आणि त्यानंतर लगेचच या ठिकाणी आलेले तुकाराम सुपे साहेबांना विनंती केली जाते. आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत. आणि सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे सुपे कुटुंबांचे अध्यक्ष, शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील सर्व आमचे मित्र परिवार, थोडं थोडं बरं फक्त बाबा थोडं थोडं कापते म्हणा थोडं थोडं पुणे या ठिकाणी आलेले आमचे सर्व एक थोडं सभासदांनी या ठिकाणी उपस्थित. चला टाळकरी सगळ्या वाड्या
तुका म्हणे माझे हेची सर्व Hare Krishna,
माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना सकल फळांची प्रदान कोणी गाडी शब्द मंडळी शिकया सवन करण्यात आलेल्या नागोराज समाज विश्व सभा विकासी नाव म्हणत सभे कल्याण ज्या मुखेनी दान पाठवणं तर फळांची प्रदान कोणी गाडी शब्द मंडळी शिकया सो पाठवणं ज्या मुखी निदान भांडवल कल्पनेची बाता न कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो विठाला विठाला
वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान आहे, कळस वैराग्य आहे, निष्ठा नाम आहे, शांती खाम आहे. पुरावा बैनाबाईच्या म्हणण्यानुसार सत्यकृपा झाली, इमारत फळ आली, ज्ञानदेव रचिला पाया उभारले देवालया. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान आहे, पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, या जगातली सगळ्यात पवित्र गोष्ट कोणती? उत्तर आहे ज्ञान. तिसरं वाक्य, या जगातली मरताना बरोबर येणारी गोष्ट कोणती? उत्तर आहे ज्ञान. आणि चौथं वाक्य, या जगातलं सगळ्यात पवित्र तीर्थ कोणतं? उत्तर आहे ज्ञान. आणि ह्या जगात दोन तीर्थ आहेत, एक 17व्या अध्यायात आहे आणि एक 9व्या अध्यायात आहे. 9व्या अध्यायात असं तीर्थ आहे, जे ज्ञान गंगा पूर्ण न्हाले ते जेवताही ढाले. जे ज्ञानाच्या गंगेत न्हाले ते आतूनही पवित्र आणि बाहेरूनही पवित्र. म्हणजे पहिलं तीर्थ आहे ज्ञान. दुसरं तीर्थ 17व्या अध्यायात आहे, सकल तीर्थाचे धुरे जिये का माता पितळे. म्हणजे ज्याने आई बापाची सेवा केली त्याने देवाला जायचं नाही. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याने देवाला जायचं नाही. ज्याच्याकडे हे दोन्ही नाही त्याने घरी थांबायचं नाही. सारखं बोंबला भिंडायचं, दररोज एक नवा देव. आता पहिलं वाक्य फायनल झालंय. तीर्थ आहे ज्ञान, पवित्र गोष्ट आहे ज्ञान, मारताना बरोबर येणारी गोष्ट आहे ज्ञान. म्हणून एका आईने मुलाचं नाव ठेवलं ज्ञानदेव. ज्ञान ठरला पाया आणि मुलगा ठरला जगाची आई. ज्ञान ठरला पाया जगाचा आणि तो मुलगा ठरला जगाची आई. म्हणून ज्ञानराज माझी योगेशची पावन. आणि ज्ञान प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला ज्ञान नाही असं माणूस नाही. आपण म्हणतो तो माणूस येणार आहे, येणार नाही येतो. ज्ञान आहे, फक्त त्या ज्ञानाचा त्याला गय आहे. ज्ञान आहे पण त्या ज्ञानाचा प्रत्येक व्यक्तीला वाजवण्याला गय आहे, गाण्याचा गायकाला गय आहे. मला म्हणजे कीर्तनाचा गय आहे, काहीला तब्येतीचा गय आहे, काहीला इस्टेटीचा गय आहे, काहीला नोकरीचा गय आहे, काहीला मला जास्त पेमेंट आहे याचा गय आहे, काहीला माझी बायको देखणे आहे याचाच गय. पण बसलेल्या प्रत्येक माणसाला कशाचा का होईना पण वाक्य लिहून घ्यावं जवळ वाक्य लिहिलंय का? ज्ञान ग नाही असं नाही. सूत्र लिहून घ्यायचं आपल्याला. ग जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ज्ञान पुरावा आहे का? अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य भक्तीशिवाय घडूच शकत नाही. आणि सांगा, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्यानं कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. तुम्ही किती श्रीमंत असा, आई बापाच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत. फायनल चला, ज्ञान आलं त्याच्याबरोबर ग आला. ज्ञान जात नाही तर ग जात नाही तर ज्ञान येत नाही. फायनल झालं. आणि ते ज्ञान भक्तीशिवाय कळत नाही. म्हणून ज्ञान ज्ञानोबा, वैराग्य तुकोबा आणि भक्ती नामदेवराया. आणि आज कीर्तनाला घेतला मग नामदेवरायांचा आहे. पहिला मुद्दा संपला. फायनल. दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. स्टेजवर आवाज आला पाहिजे असं करणार. हे दुसरं मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन सुरू झालंय.
दरिद्रवाणी बसायचं नाही. आपल्याकडे ते तोंड सोडून द्या, दाढीला हात लावा, डोक्याला हात लावा, हे याचंच नाही. लांब जाऊन बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, दुसऱ्याच्या चपला. आणि आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे, हा लय उत्तर आहे. पण भामटेवाणी कीर्तन ऐकायचं नाही. एखादं म्हणला पटलं नाही, त्याला उत्तर आहे. नाही आज देताला अभ्यास कमी असल्यामुळं महिने दीड महिन्यात देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण द्या. आणि कीर्तन सुरू झाल्यावर मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही. काही माणसाला की नालायक सवय ती आम्यावर जीव काढायचा. या हलकटाने सरळ उठायचं, येड्या बाबी खाली जायचं, एकट्याची गेम चालून द्यायची. कीर्तनाला बोलायचा, या जगात फक्त कीर्तनच सत्य आहे, यावर तुमचं मत काय? हा म्हणा नाही म्हणा. कारण ऐका आता बारी, ज्ञानेश्वरी, गाथा, हरिपथ, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आणि विचारच फक्त सत्य आहे, बाकी सगळं लबाड. यावर तुमचं मत काय? काही राहिलं नाही, काही राहिलं नाही जगात. फक्त जग जवंत आहे. दोन भाऊ आहेत, कट्टर दुश्मन आहेत, एका बापाचे असून. थोरल्याचं लग्न मोलाय, धाकट्याला 1,500 रुपये खर्च आला. भाऊ हे नाट्य राहिलं नाही. बायांच्या हातात कारभार गेले, सरकारनं नको तिथे बाया नेऊन ठेवल्या. महिलांना एवढे बोगस अधिकार आले तर भाच्याच्या मागे उभा राहणारा लग्नातला मामा सुद्धा बदलला आहे 2-4 वर्षात. सक्का मामा मिळाला आता, एक नवीन अवलंबीचा मामा तयार झाला आपल्याला, गुरु मामा. सापडला का दरिद्रीला गुरु मामा. एक वाक्य माहिती म्हणाल आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य, भाऊ गरीब आहे असू द्या, शर्ट फाटला फाटू द्या, बळीर मळालंय मळू द्या, दाढी वाढली वाढू द्या, ना ते रक्ताची शोभतात हे ध्यानात ठेवा. पैशाच्या घमेंडीत राहू नका. तुम्हाला वाटतं माझा नवरा तरी सल्ला राहतो 1.5 लाख कमी, तू रिटायर होणार आहे तो एक दिवस रिटायर होणार आहे. घमेंड कमी करा, पैसा ही सावली आहे. परत वाक्य नाही का, पैसा ही सावली आहे. सूर्य कल्ला सावली कलते, 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी ठोकुट हलतो. किती पैसे आपल्याकडे? घमेंड कमी करा, घमेंड. पुढचा आहे का? घमेंड कमी करा, पुढचा आहे का? रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. पाठ करण्याची उदाहरण आहे. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. उलट सांगा, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेलाय. रामाजवळ नाही, रामाच्या हाताला मेला. पुढे उलटे ऐका, बहिणीची 6 पोरं भावानं मारली, 7वा योग बायानं गेला, 8वा पठ्ठ्या जन्माला आला, टोपली बसून पलीकडे गेला. पण ज्यानं तिनं कुशीत ठेवला, तिचं दूध नाही पेला. पण दुसरी इतकी भाग्यवान त्या जगाच्या बापाचं तोंड स्वतःच्या स्तनाला लागलं. जिनं कुशीत ठेवला तिचं दूध नाही पेला, पण दुसरी तर स्तन इतकं भाग्यवान त्या जगाच्या बापाचं तोंड त्या स्तनाला लागलं. तिची माती इतकी भाग्यवान, तिची मांडी इतकी भाग्यवान, जगाचा बाप तिच्या मांडीवर झोपला. कृष्ण जगाचा बाप आहे, पण एका आईच्या मांडीवर झोपला. एकीच्या स्तनातला दत्त्या. कोणाचं प्रारब्ध कसं फिरल सांगता येत नाही. घमेंड कमी करा. 80% महिला सख्या भावाच्या दुश्मन आहेत सध्या. आणि त्याचं एकच कारण आहे, सूनबाई चांगली मिळाली, जावाई चांगला मिळालाय, ह्याच्या घरी माणसं नाही, ठकीला सासूरवास नाही आणि एसीत राहती, स्प्लेंडर फिरती, म्हणून माझी सख्खी भाग्यवान आहे अशी म्हणणारी आई बहिणीची दुश्मन आहे भावाची. पण नाते रक्ताचे शब्दात ध्यानात ठेवा, हे बाकीचे नाते तात्पुरते आहेत. पुरुष मंडळीसाठी सूचना, कोणाशी दुश्मनी करा, भावाशी दुश्मनी करू नका. हे मित्र सगळे तुम्ही पाजितो म्हणून तुमच्या मागे येणार.
वाजायचं बंद करा. हे नाला की तुमच्या मौतीला सुद्धा येणार नाही. तुम्हाला वाटतं आम्हाला समाजातलं मार्केट हे गाजरं खात नाही. तुम्हाला कोणी काही लोकांना तुमचं घेणं नाही. जन हे सुखाचे विराजे दयाले. जन हे सुखाचे विराजे दयाले. जन हे सुखाचे विराजे जगाला काय घेणार नाही. गावठी भाषा सांगा गावठी भाषा सांगा. भुईमुगाच्या शेंगा दान आहे तर त्याचा मुक्काम पोत येते. दाना निघून गेला तर त्याचा मुक्काम चुली. तुमचा ऐका हा. आरण्याला आग लागली की हरण आपाप पडून जातात. फुलाचा मकरंद संपला की भुंगा आपाप उडून जातो. आणि खिसा रिकामा झाला का जग आपाप दुश्मन होता. जगाला गेला नाही. जगाला गेला नाही. मित्र मित्र हे सगळे लव इजे मनी अँड मनी इजे लव. मनी इजे लाईफ अँड लाईफ इजे मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे मला समाजातलं किंमतलं मानले ठोणे द्या. नवी लग्न म्हटले की नाव द्या. पागल पागल पागल. लोक फक्त फायद्यापुरते. हे मतदान झाल्यापासून तुम्हाला वाढाय तरी बिडी आहे कसले थोकाण वाचून आता खा चुकेल तर मग वाळून रात गई दीड महिना गालवर आले तुमचे कडकनाथ खाऊ आता ज्याला सायकल नव्हती ते स्प्लेंडर वर हिंडायचं. आता बसली थोकाण वाचून. पावसाला संपल्यावर खेकडं निघत नाही. खेकडं आहेत पण पावसाला संपलं खेकडं संपलं नाही. या जगाला काही घेणं नाही. नाती रक्ताचे तोडू नका. यावर तुमचं मत काय? काय नाही राहिलं मला जगात. बंद तर मेली बघून पुढे वाढावं लागला. महाराज माणसं लोक कडक कपडे घालून निघणार त्यात. फक्त आज माणूस जर घाई घाई मिळाला ना खांदेकरी व्हायला माणसं राहील नाही. कपडे काढील नको लिहू नये. कपडे काढायला कोण नाही. शेवटी सगळ्या लोकांनी विचार केला आणि प्रेत आता रथात न्यायचं ठरलं. आता प्रेत कसं आहे त्याला वैकुंठ रथात वाढावं लागला. भावने आणि भजने संपल्यामुळं रथाला रामकृष्ण हरी भजन लावलं. भजने संपले तर प्रेत उठून बसायला बसले पुढे. 10 वर्षापूर्वी मुलाला मुलगी पाहिजे तर 100 माणसं जातात. आता मुलाला मुलगी पाहिजे 2 माणसं जातात. पोराच्या आई पोराचा बाप स्कूटी हो. स्कूटी अशी निघाली का ती चालू केली का लाईट बंद होत नाही. हो त्यात पुरीची आई पोराचा बाप पोराची आई जेवताना म्हणते आम्ही आलतो कोणाला म्हणणं का नाही भोंगे होईल. पुरीची आई म्हणले पोराची आई म्हणली तो पुरीचा बाप म्हणला तुम्ही म्हणला कोणला ती पळून गेली ती काल चालली सापडून नाही अजून भोंगे. काय नाही राहिलं जगात. लोकांनी फक्त घरावरचे कौलं काढले तर स्लॅब टाकलाय. घरावरचे कौलं काढले तर स्लॅब टाकलाय. काही नाही. पाटा गेलाय ओरटा गेलाय मिक्सर आलाय. काही बदल झाला नाही. सारवाची जागा गेली फरशी आली. अजून लोक तोंडानं जेवतात. खायची जागा बदला ना लय पण देते तुम्ही. फक्त जग सुधारलं म्हणायचं. बादलीला बकेट म्हणायचं पण दोन्हीमध्ये पाणीच घ्यायचं.
मग बादलीला बादली म्हणल्यानं प्रॉब्लेम काय झाला मग बादलीला बकेट मारे आणि पाणी दोन्ही त्याचेच काय नाही ह्या जगात. तिसरं वाक्य आहे का पहिलं वाक्य महिला म्हणजे भावाची दुश्मनी करू नका, दोन पुरुष मंडळी भावाची दुश्मनी नका, वारे मेले तर मेले. आणि तिसरं राजकारणी लोक पुढारी बिडारी. मग राजकारण जरूर करा, पिंड आहे तुमचा, तुम्ही काय फुकाट करत नाही, फुकाट कोणी करीत नाही. तुम्ही 45 डिग्री तापमानात उदान सभेला येणार म्हणजे काय फुकाट हिंडत नाही, फुल फिगं होईन मिळत. फुकाट हिंडायला कोणी मोकळं नाही. किती राजकारण करा पण 6 वाजता मतदान संपलं का 6:30 वाजता एकत्र बसून चहा प्या आणि तो विषय जागेवर मिटून टाका, परत लावून धरू नका. काय मध्ये तो विषय परत काढायचा नाही, तो विषय परत काढायचा नाही. 6ला मतदान संपलं, 6:30 हॉटेल पुढे बसा, एकत्र गप्पा आणा, परिस्थिती बरी असेल तर 2-4 जणांना चहा पाहा आणि हसत खेळत घरी जा. दुसऱ्या दिवशी तो विषय काढायचा नाही. राजकारण सध्या इतकं खालच्या थरावर गेलं, इतक्या तर तो दुसऱ्या पार्टीचा आहे म्हणून त्याच्या पुरीचं लग्न मोडायचं. ही थोर लोक गेले. हा मला नेता नाही मला. आणि गावातलं राजकारण तात्पुरतं संपवा, कारण आपल्याला राहायचं कुठे गावात. अंत्यविधी गावात, लग्न गावात, दावा गावात, पाहुणे रावळे गावात. गावात राजकारण नसावं. इतकं भिकार राजकारण झालंय गावांमधलं तर त्याला शेंडात बुडूक राहिलं नाही. अजून 5-6 निवडणुका जर झाल्या तर पक्षवाईस पक्षांना काढावं लागलं प्रत्येक गावात. राष्ट्रवादीची मधली आलेला, भाजपची मधी, काँग्रेसची जो कशातच नाही नेवाड्याला. 4 दिवस आले लोकांना विचार यावर तुमचं मत काय. हे जागावर सोडून द्यावं. आपल्याला काही जरी झालं तर ते गाव आहे. दिल्ली मुंबईचा विचार गावच्या लोकांनी करू नये. विचार बदलून टाका. शेतकऱ्याच्या एक भाऊ शेतीवर आणि एक नोकरीवाला आहे. नोकरीवाला डायरेक्ट शेतकऱ्याला म्हणतोय तो इतके दिवस माझी शेती खाली, त्यानं सांभाळली म्हणा पाहिजे का खाली म्हणलं. ते काय म्हणते खाली का, त्याला माहित नाही ना काय तकलीफ. आणि तो म्हणत नाही, त्याला ढोस तसा आहे. तो काय तुम्हाला एक वाक्य सांगा, माझी माझ्या भावाची तुमची तुमच्या भावाचं भांडण बायकोचं जर ऐकलं नाही कधी होणारच नाही, कधीच होणार नाही. रक्ताने फक्त तुम्ही तेवढं ऐकू नका, तिला खुश ठेवा. खरंय खरंय खरं मानून सोडून द्या. बायकोला आडवं नाही जायचं कधी, मग तर घर बोंबलं. घराचा स्वर्गही करण्याची ताकद स्त्रीमध्ये आहे आणि घराचा नरक करण्याची ताकद स्त्रीमध्ये. स्त्री घराचा नरकही करू शकते आणि घराचा स्वर्गही करू शकते. बायको आपल्या भावाबद्दल बोलायला लागले ना, फक्त तू म्हणते तेवढं खरं म्हणायचं, उजवायचं नाही. बायकोचं नाही ऐकलं तरच आपली आपल्या भावाची होणार, नाही तर कधीच होणार नाही. काय मध्ये तुम्ही पहिलं म्हणलं पटकन उतरल्या. एक भाऊ शेतीवर आणि एक सर्व्हिसला आहे. तुमचं नाव शेतीवर आहे, तो सासऱ्याने ठेवला का त्याचा कारमान राहिला, लाभाड बोलायचं नाही, कारमान राहिला. तुम्ही काय म्हणलं सासऱ्याला, वाटोळ केलं माझ्या नवऱ्याचं. तू होती का, तू होती का, तुला माहिती तुझ्या नवऱ्याचा इतिहास काय. त्याच्या पायी 3 गुरुजीने बदल्या करून घेतल्या होती. त्याला जर सकाळी नवी पाठी दिली तर तो दुकानी साठा घेऊन येत होता, पेन्शन खात होता, तो येत नव्हता. त्याला पाहिलं कोंबडी सुद्धा मोकळ्या माहिती तर अंड घालीत नव्हता, असा नागात होता तो. तुझ्या ट्युशन लावल्यामुळे सुधारलाय. अर्धांची भाषा आहे माझी नाही. अर्थ लोकले पुराणी, नाश केला शब्दज्ञानी, विषय लोभी म्हणन. याला एकच औषध आहे, चिंत्या सुद्यावे सामावे.
कुठून आणतो ज्ञानच देव आहे देवच ज्ञान आहे याच्यात काही शंका ज्ञानच हे ज्ञानच आजारी बोलत जायचं आपल्या तिथे ते चालत नाही ज्ञानच देव देवच ज्ञान फायनल झालं दुसरं वाक्य ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही तिसरं वाक्य भक्तीशिवाय ज्ञान येऊ शकत नाही म्हणून चिंता काही करायची नाही कटेवर हाते विटेवर उभा तो जगाचा बाप आहे त्याला करायचं ते करीन आपण छातान झोडून जगण्यात मजा नाही यावर तुमचं मत काय येस व येस नो मानो एका वाक्य सांगू जम्मू नावाचं द्वीप आहे पंढरपूर एक गाव आहे धर्म नावाचं नगर आहे तिथं विठू नावाचा एक पाटील आहे जम्बू या जम्मू नावाचं एक द्वीप पंढरपूर एक गाव धर्म नावाचं एक नगर तिथे विठू नावाचं एक पाटील मनती हे नावाचं एक गाव याच्यात मनाजी नावाचं एक पाटील त्या पाटलाच्या ताब्यात अख्खं जग या पाटलाच्या ताब्यात अख्खं शरीर बोला कोणत्या मनाजी पाटील त्याच्या ताब्यात उत्पत्ती त्याच्या ताब्यात स्थिती त्याच्या ताब्यात लय याच्या ताब्यात 21 जण आहेत घ्या निवडून कोणते पटकन ऐका आता मनाजी पाटलाच्या ताब्यात 21 जण आहे मानेपासून वर इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5 पटकन या 10 जणांना 11 शत्रू आहे बाहेरून 5 आतून 6 बाहेरचे 5 शब्द रूप रस गंध स्पर्श आतले 6 काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार 7 5 11 11 10 21 आता एक आता इतिहास आहे का पटकन 21 जण कोणत्या ताब्यात हा आता लागला करंट आता करंट लागेल शिवाय कीर्तन नाही हा मनाजी पाटलाच्या मग आता ऐका त्याच्यातलं सगळं सज्जनगडी हा नाक इनामदार कोणता 1 नाही 2 नाही त्याच्यापेक्षा सज्जन हा का सगळ्यात खतरनाक गडी हा काय बरं किती बारीक फटीतून काय पाहिजे सांगते आता ऐका यांची एकाची नखरी ऐका ए मोबाईल हात नाही मायकाला हात नाही करा एकाची नखरी ऐका याला आवडतो सुगंध आणि दुर्गंध दुसऱ्या त्यातले वायवर का वारकरी याला आवडतो सुगंध आणि दुर्गंध याला आवडती निंदा आणि स्तुती याला फक्त स्तुती आवडत तेव्हा या 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 बसा मोकांडी आमच्या आम्ही झटकितो सतरंजा आयुष्य गेलं सतरंजा झटकण्यात भाऊ राजकारणात जर 100 माणसं उतरले तर 5च शिष्य होतात 95 भिकारी होतात 5 जणांमधला एखादा सरपंच होतो एखादा सभापती होतो एखादा चेअरमन होतो बाकी मेले ना बांबू उपटून सतरंजा झटकू हो त्याच्यामुळे आमच्या टोळीत या आणि 12 महिने फुकाट खा तुम्ही आमचे सभासद व्हा द्याव नाही हरिपाठी येऊ नाही तर न येऊ जेवला झाला आता 24 तारखेला प्रस्थाने महालंबीत 15 लाख आणि दिवस 15 लाख ही झाले 30 लाख साईडने 15 लाख 45 लाख 22 दिवस खाऊन पिऊन सुखी पिठलं चालत नाही भाव आमच्या टोळीत या असे कोणाच्या सतरांच्या झटकून बोंबलं थिंडू नका आणि आज आपला शासन केलं करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा चला तेवढं पुढं याला आवडतो सेंट याला आवडती स्तुती आणि याला आवडतो रूप 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 रूपाच्या बाबतीत लई डेंजर गडी
खतरनाक कापड दुकान पुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात स्टॅच्यू असते ना तरी माणसाची बाजू प्लॅस्टिकची काय बरं याचं असं वैशिष्ट्य आहे याला जर एखादी गोष्ट आवडली जाऊ दे याला जर एखादी गोष्ट आवडली याला ते एवढ्याला कामाला आणि हे सगळे हलकट याचं ऐका हा निघाला फिरायला हा अख्खा हा होताच बरोबर यानं पाहिली कलवली काय तुम्हाला नवरीच्या मागे मेकअप केलेलं सगळ्यात भयानक यालपट मॉडेल म्हणजे आणि याला आवडली पण याच्या डेअरिंग नाही याला सल्ला घ्यावा लागेल कोणता बास फिट बसलं कीर्तन याला लगेच मनाला सांगितलं काय करू पण म्हणलं लढ जमलं तर जमन सल्ला पण दिला मनाची पाठवलं याला नाही डिअरिंग केली याला केला तिला म्हणलं की त्याला मला मेसेज कर मनाला केला मेसेज ती कोण होती पागल तिने केला मिस कॉल हे होतं कौर क्षेत्राच्या बाहेर याच्या नव्हता बॅलन्स यानं केला दुसऱ्या फोनवरून फोन तिच्या भावानं पाहिला नसा रेटावला धरून पोरगी पाहिली डोळ्यानं सल्ला दिला मनानं मार खाला अख्ख्या गावानं आणि ह्या मार खाण्याच्या टोळीचा खलनायक कोण मला जी वाटल्याला लागलं का नाही मग त्या उत्तर आता चालकरी मालकरी महाराज मंडळी लोखंडाचा स्पर्श परिसराला झाला का सोनं होतं हे खरं आहे का कल्पना आहे जर खरं आहे तर बसलेल्या पैकी परीस पाहिलं कोणी बाया सगळं आणि जर पाहिलं असतं तर का लावून उन्हात घेतलं असतं मुलातलीला लावलं का सोनं फुकणीला लावलं का सोनं सगळं समजलं का पप्याच्या आईलाच लावा आता ऐका उत्तर लोखंडाचा स्पर्श परिसराला झाला की सोनं हो नाही तर न हो पण चांगल्याच्या संगतीत चांगलं होतं एवढं निश्चित 99.99 मार्क काल औषध निर्माण शास्त्र परीक्षेचा निकाल लागला त्या पोराला मार्क आहे 99.99 कालचा औषध निर्माण शास्त्राचा निकाल लागला काल मार्क 99.99 किती पॉइंट कमी आहे मागच्या 15 वाड्यातला सीबीएसईचा 10वीचा निकाल आहे मार्क पुरींना 4 पुरींना 499 आउट ऑफ 500 पैकी 499 मार्क ती पोरगी हुशार किती असेल बरं नुसती हुशारी सोडा तिची ऍबिलिटी कॅपॅसिटी किती असेल आणि तिचा अभ्यास करण्याची पद्धत काय असेल आमच्याकडे 48 पडले तर अख्ख्या कॉलनीत पेढे वाटले त्याला 48 त्या बापाला कवाच 48 नव्हते रे 48 सध्याच्या जगात क्वांटिटी नको आहे क्वालिटी. आता मला एक सांगा ज्या मुलीला सीबीएसईला 499 मार्क आहे तिच्या बापाला शेवटच्या क्षणापर्यंत रुपया खर्चाची गरज नाही एज्युकेशन तिच्या टॅलेंट शेअर होईल इकडे 48% वाल्याचा बाप म्हणला मेडिकलला प्रयत्न करू भंगार बाप त्याचा बरं पैशावरून मेडिकलला घातलं ते एअरपाट आणि ते डॉक्टर झालं झाला पेशंट नीट होती त्यानं टाकलं हॉस्पिटल पेशंट गेलं लगेच त्याला काना स्टेथोस्कोप झोपायचाच गडी गेले दात वाचवा कान दाखवा नाकोडून धरा मोकळं सोडा मोकळं धरा ओढून पालत व्हा उतण व्हा सरळ व्हा नाही का पा काय होतं तुम्हाला आता एवढं टाइम व्यायाम चालू काय उलटा पालटा गेला तरी काय क्वांटिटी नकोय आता ऐका हे 21 जण ताब्यात आले का तुम्ही देव झाले पण 21 ताब्यात कधी येतील लक्ष्मी वल्लभ